श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. व्ही. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 107 बोधवचने भक्ती, त्यातील पुढील भाग 31 नंबर. जसा मी भगवंताचा आहे तसे सर्व जग भगवंताचे आहे, म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल. 32. ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो, त्याप्रमाणे भगवंताने एखाद्या वेळी दुःख दिले तरी ते आनंदाने सोसायला पाहिजे. 33. संगतीने बेमालूम सवय लागते, त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो. 34. जग प्रगतीपर आहे हे खरे, पण पैसा, मुले, मान्यता वगैरे ऐहिक सुखाची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. 35. आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे, कारण आनंद भगवंताजवळ आहे. 36. राम करता आहे ही भावना ठेवावी, हेच भक्तीचे स्वरूप आहे. 37. बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचाराचे वजन जास्त असते. सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तर प्रापंचिक सुख लाभते. सुख हे कोठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते. 38. मी देही आहे असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो, त्याचप्रमाणे मी देवाचा आहे असे म्हणत गेल्याने आपण देवरूप होऊन जाऊ, पण हे होण्यासाठी सगुणोपासनेची जरुरी आहे. 39. जी जी गोष्ट घडेल ती आपण भगवंताला सांगावी. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी भगवंताला सांगून प्रत्येक काम करावे. 40. भक्तीने भगवंत साधतो, म्हणून आपण भक्ती करावी. 41. उपासना किंवा भक्ती वाढवावी म्हणजे फलाशा आपोआप कमी होते. 42. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे. 43. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्यापुढे त्या वस्तूंसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या 10-20 वस्तू टाकतो. त्या नवीन वस्तू पाहिल्या की तो मुलगा पहिल्या वस्तूचा हट्ट विसरतो. त्याप्रमाणे सगुणोपासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूवर आपले प्रेम आहे. जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते, म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनवला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल. 44. भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की ही दृश्य मूर्ती तुझी आहे. तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे. ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे. ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. 45. सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने आरंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. 46. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. 47. समजा एखाद्या माणसाचे लग्न झाले, तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्थाश्रमी झाला तरी त्याच्या जीवनातले इतर व्यवसाय चालूच राहतात. त्याचप्रमाणे आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचातले सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतील. 48. रामराया वनामध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले. त्यावेळी तिने उत्तर दिले की रामा, तुझ्यासह सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्याशिवाय सर्व सुखोपभोग हे कष्टमय आहेत. सीता ही श्रीरामाची मोठी भक्त होती आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती, पण आपली गोष्ट तशी नाही.
आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा. तो म्हणजे हा की आपण म्हणावे, रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे. असे आपण म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल. 49. माझ्या देवाला हे आवडेल का? अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे. 50. चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे स्मरण करावे. 51. आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा असे संत सांगतात. 52. सर्व भोग भोगूनही काळजी नसणे हे उपासनेचे खरे बीज आहे. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे. तेज फार विलक्षण असते, पैशाचे किंवा विद्वत्तेचे इतके नसते. 53. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असते आणि ते पुष्कळ काळ टिकते. शिवाय ते इतरांना उपयोगी पडते. 54. जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली उपाधी कमी कमी होत जाते. 55. डोंगराच्या माथ्यावर चढल्यानंतर पलीकडे असलेले आपले गाव जसे आपल्याला दिसते तसे सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही. 56. रस्ता चालून गेल्याशिवाय जसे आपले घर गाठता येत नाही तसे सगुणोपासनेशिवाय आपल्याला उपाधिरहित होता येत नाही. 57. भक्ती अत्यंत स्वाभाविक आहे. ती प्रत्येकाला हवीच असते, कारण आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही. 58. अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही. 59. शेताची राखण करण्याकरता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात तसेच सगुण उपासनेचे आहे. राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी सगुण हे परमात्म्याची आठवण करून द्यायला उपयोगी पडते. 60. भक्तीविणे भगवंत नाही. 61. आपली प्राप्ती करून घ्यायची असल्यास भक्ती हेच साधन आहे असे स्वतः परमात्म्यानेच सांगितले आहे. 62. जगाचे खरे स्वरूप कळायला सगुण उपासनाच कारणीभूत आहे. उपासनेचे खरे स्वरूप म्हणजे आपले दोष आपल्याला दिसणे होय. 63. जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही. 64. सहज समाधी ही भक्तीनेच साधेल, दुसरी समाधी योगाची होय. पुढे आहे 8 नंबर प्रेम ही बोधवचने. 1. कोणी भगवंताकरता कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य विसरून जातो. 2. भगवंताला त्याच्या उत्सवाची जरूर नसते. तुम्ही त्याच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसात प्रेम वाढवा. 3. आजारी माणसाला प्रेमाचा एक शब्द हा 100 डॉक्टरांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याचप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. 4. भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. त्याला आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पाणी येते. 5. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. 6. घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. 7. भगवंताशी कोणता तरी एक संबंध जोडून त्याला प्राप्त करून घ्यावा. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, मीराबाईने नवरा म्हणून भगवंताला आपला करून घेतला. प्रेमाने भगवंताचा ध्यास लागतो. 8. भगवंताला पाहून मला आता काही नको, तू भेटलास अशी वृत्ती झाली पाहिजे, तरच मीपणा मरेल. भगवंताचा हात तर पुढे आहेच, आपलाच हात त्याच्यापर्यंत पोचत नाही.
आपलेच खरे प्रेम त्याच्यावर नाही. 9. श्रीमंताच्या प्रेमहीन दुःखी संसारापेक्षा गरिबाचा प्रेमाचा संसार बरा. 10. मोठेपणात प्रेम नसून ते मूलपणात आहे. भगवंत 8 वर्षाचा बालक होऊन देवकीसमोर उभा राहिला तेव्हा तिला त्याचे प्रेम आले नाही, पण तो तान्हे मूल झाल्याबरोबर तिला त्याचे प्रेम आले. 11. भगवंताच्या प्रेमाशिवाय सर्व वाया आहे. ते प्रेम आतून यावे. असे प्रेम यायला सर्व लक्ष एका बाजूला लागले पाहिजे. म्हणून पैशाचा फार लोभ नसावा. आपण फार अस्ताव्यस्त राहू नये. 12. मूल जसे आईच्या अंगावर नाचते त्याप्रमाणे भगवंतापाशी मूल होऊन त्याचे प्रेम लुटावे. 13. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावे. इतर ध्येये असावीत पण त्यांचा आग्रह नसावा. 14. आपल्याला नामाचे किंवा भगवंताचे प्रेम कधी लागलेच नाही. आपण भगवंतासाठीच नाम घ्यावे. मनाने भगवंताचे होऊन राहावे. असे आपण केले की आपली काळजी कमी कमी होत जाईल. ज्याला हिवताप लागला आहे त्याने औषध घ्यायला सुरुवात केल्यावर ताप वेळ चुकून येतो आणि तो आला तरी फार चढत नाही. त्याचप्रमाणे भगवंताचे प्रेम येऊ लागले की काळजी कमी कमी होत जाते. 15. आपल्याला ज्याचा विसर पडत नाही त्याचे प्रेम आपल्याला असते. आपल्याला ज्याचे प्रेम नाही त्याचा विसर पडतो. आपल्याला भगवंताचे प्रेम नाही म्हणून त्याचा विसर पडतो. पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.